झी 24 तास एक पाऊल पुढे। सबसिडीधारक गॅस सिलेंडरच्या संख्येवर केंद्र सरकारनं मर्यादा आणल्यानं एकीकडे सामान्यांसमोर खर्चाचं गणित साधणं कठीण बनलेलं असतानाच राज्याची शिक्षण व्यवस्थाही यामुळे अडचणीत सापडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। राज्यभरातील अनेक शाळा, आश्रमशाळा तसंच वसतिगृहांना आता वाढीव दरानं सिलेंडर खरेदी करावे लागतात। हा भार सोसणं या शिक्षण संस्थांना अशक्य होऊ लागल्यानं जवळपास 1 कोटी विद्यार्थ्यांचा पोषण आहार योजनेचा घास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज्यातील 70 ते 80 हजार शाळांमध्ये पोषण आहार योजना राबवली जाते। मात्र आता संस्था चालकांना 6च्या पुढील सिलेंडरसाठी जादा पैसे मोजावे लागणार असल्यानं खर्चाचा प्रश्न कसा सोडवायचा हा मोठा प्रश्न संस्था चालकांसह मुख्याध्यापकांना पडलाय। या संदर्भात शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं असून सिलेंडरवर पूर्वीप्रमाणेच सवलत देण्याची मागणी केली आहे। काही वेळापूर्वीच झी 24 तासशी रामनाथ मोते यांनी संवाद साधला। आपण पाहूयात त्यांनी नेमकं या पत्रात काय म्हटलेलं आहे। आमच्या शाळांना, वसतिगृहांना आणि विशेषतः चालकांना ते वसतिगृह चालवणं, आश्रमशाळा चालवणं कठीण होणार आहे। आणि विशेष म्हणजे आज 70 ते 80 हजार शाळांमध्ये पोषण आहार दिला जातोय, मध्यान्ह भोजन दिलं जातं, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत। आणि आता अशा प्रकारे जर आम्हाला कमी दरामध्ये गॅस मिळाला नाही, वाढीव दराने गॅस आम्हाला घ्यायला लागला तर आमच्या संस्था चालकांना ते परवडणार नाही। संस्था चालक आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देऊ शकणार नाही, फार वाईट अवस्था होणार आहे। म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना भेटायला गेलो तर त्यांची भेट झाली नाही, परंतु मी त्यांना लेखी पत्र दिलेले आहे की हा जो काही निर्णय आहे हा निर्णय तुम्ही शाळांच्या बाबतीमध्ये, वसतिगृहांच्या बाबतीमध्ये, आश्रमशाळांच्या संदर्भामध्ये आपण त्याची शिथिलता करा आणि आमच्या आश्रमशाळांना, शाळांना, वसतिगृहांना पूर्वीच्या पद्धतीनंच त्या सवलतीच्या दरामध्ये गॅस सिलेंडर दिलं पाहिजे। हा नवीन नियम त्या शाळांना लागू करू नका, अन्यथा आमच्या विद्यार्थ्यांचा हा जो काही त्यांचा तोंडचा घास आहे तो हिरावून घेतल्यासारखं होईल। शासनाने याचा गांभीर्यानं विचार करावा अशा प्रकारची विनंती सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी केलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।